प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा। एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी या स्पर्धेत आपण ही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी गौरी सूर्यवंशी। आजच्या आपल्या चौथ्या आरतीचे मानकरी ठरले आहेत भगत कुटुंब। तर आज आपण त्यांची आरती बघणार आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयांची दूराची कंठी मुक्त दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामोलना पूर्ती जय देव जय देव। तर मग आपण आता ऋषिकेश दादाशी चर्चा करणार आहोत। एक अतिशय सुंदर असं पर्यावरणपूरक असं डेकोरेशन गणपती बाप्पाचं केलेलं आहे, जे आणि गणपती बाप्पाची मूर्ती देखील शाडू मातीची आहे। त्या संदर्भात आपण गणपती बाप्पाविषयी आणि त्यांच्या या डेकोरेशन विषयी त्याच्याशी आपण गप्पा मारणार आहोत। प्रथमतः ऋषिकेश, तुझं आमच्या एस मराठी न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आणि अभिनंदन देखील की तू मानकरी ठरला आमच्या आरतीचा। तर कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय आणि तुम्ही आमच्या घरी आलेत, आमचा व्हिडिओ शूट केलात, मला छान वाटतंय। आणि असंच माझ्या डेकोरेशन बघून पुढच्या वर्षी अनेक लोकांना काहीतरी संदेश मिळेल की आपण पण पर्यावरणपूरक डेकोरेशन करूया। आपण बघू शकता की गणपती बाप्पाचं पूर्ण डेकोरेशन हे इको फ्रेंडली केलेलं आहे। इको फ्रेंडली गणपती त्यांनी देखील विराजमान केलेला आहे। तर ही संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली? आपण बघतोच की प्रत्येक वेळेस सगळेजण पीओपीचे गणपती बसवतात आणि प्लास्टिकचं डेकोरेशन यूज करतात आणि आपण बघतो त्यामुळे पर्यावरणाचा खूप ऱ्हास होतो, प्रदूषण होतं। आणि विसर्जनाच्या वेळेस पण आपण बघतो नदीच्या कडेला गणपतीच्या मूर्ती अर्ध्या वितळलेल्या असतात आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपण पण काहीतरी प्रदूषण मुक्त करूया आणि शाडू मातीची मूर्ती या वर्षी बसवूया। नक्कीच, तुम्ही खूप छान हा उपक्रम राबविला आहे। ही संकल्पना, पर्यावरणपूरक तुझी संकल्पना तुझ्या डोक्यात आली तेव्हा तू घरच्यांशी कसं संवाद साधला आणि घरच्यांनी त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिली? नाही, कसं आहे, घरातलं मी छोटा असल्यामुळे तर घरचे माझं लगेचच ऐकतात, कारण मी सर्वांचा लाडका आहे। आणि मी आमचं डेकोरेशन करायचं असं काही प्लॅन नव्हता। मी दादा आणि वहिनीला हे दाखवलं की पण असं करूया की सगळ्यांना आवडेल आणि प्रदूषण होणार नाही। हा उपक्रम घेऊन आम्ही यावर्षी सजावट केली आहे। खूप सुंदर असं सजावट डेकोरेशन गणपती बाप्पाचं तुम्ही केलेलं आहात आणि यासाठी तुम्हाला किती मेहनत लागली? किती दिवसात तुम्ही हा पूर्ण डेकोरेशन पूर्ण केलंय? आम्हाला पूर्ण 1 आठवडा लागला। यासाठी आमचं पूर्ण कुटुंब एकत्र आलं। सगळेजण नोकरीवरून घरी आल्यावर सगळे एकत्र बसायचे, 1-2 तास काम करायचे आणि आम्ही यामध्ये काहीच असं प्लास्टिकचा यूज केलेला नाहीये आणि पर्यावरणासाठी हानिकारक ठरेल अशा कोणत्याही गोष्टींचा यूज आम्ही इथे केलेला नाहीये। मी सगळं जे वस्तू वापरल्या आहेत त्या सगळ्या इको फ्रेंडली आहेत। हे डेकोरेशन करायला, तुम्हाला सजावट करायला किती वेळ लागला अंदाजे? आम्हाला संपूर्ण 1 आठवड्यापूर्वी आम्ही हे चालू केलं आणि बाप्पा येणार त्याच्या आदल्या दिवशी आम्ही पहाटे 4 पर्यंत हे सगळं करत होतो, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला लवकरच बाप्पांचं विराजमान करायचं होतं। आणि रोज सगळेजण 1-2 तास एकत्र येऊन हे काम करायचे। काही वेळेस चुकायचं सुद्धा, पण ते झालं। नक्कीच, खूप सुंदर असं तुम्ही डेकोरेशन केलेलं आहे। एकदम कोरीव काम पासून, कलरिंग पासून एकदम म्हणजे आधीची जी आपली संस्कृती होती, आधीचा जो काळ होता ज्याच्यामध्ये फक्त चूल, त्याच्यानंतर छोटे छोटे भांडे, टोपल्या, आताचे सगळे प्लास्टिकचे, नवीन ट्रेडिशनल जे भांडे ते न वापरता सगळी जुने पुरातन काळातले जुने ऐतिहासिक ज्या गोष्टी त्यांनी पूर्ण या डेकोरेशन मध्ये वापरल्या आहेत। खूप अतिशय सुंदर असं सजावट भगत कुटुंबांनी केलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून।
धन्यवाद ऋषी, तुम्ही वेळात वेळ काढून ह्या आमच्या एस मराठी न्यूज वृत्तवाहिनीची जे स्पर्धा होती त्याच्यात वेळात वेळ काढून तुम्ही सहभागी झालात आणि खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. पुढील अजून असेच तुम्ही पर्यावरणपूरक डेकोरेशन कराल, गणपती बाप्पा विराजमान करा, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या एस मराठी न्यूज परिवारातर्फे तुम्हा संपूर्ण परिवाराला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. मी पण एस मराठी चॅनलचे धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला ही सुवर्ण संधी दिली. त्यांचे मनपूर्वक आभार भगत कुटुंबियातर्फे. धन्यवाद. नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा. एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता. सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005.